जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, NMMC पदभरती 2026 म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंबीय कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या अंतर्गत जे पदनाम आहे बहुउद्देशीय कर्मचारी MPW मेल, या पदभरती जी आहे ती पदभरती निघाली आहे. ही पदभरती जी आहे ती ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे आणि ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरल्यानंतर मग ती सिलेक्शन पद्धत कशी असेल, पगार किती असेल, क्वालिफिकेशन काय असेल, या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता आपण अगोदर नोटिफिकेशनवर जाऊयात. नोटिफिकेशनवर जाताना आपण जे पदभरती आहे ती म्हणजे काय, नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या अंतर्गत जी आहे ती पदभरती आहे. तर 15वा वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निवड तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह रोख मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करायची आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमची ही पदभरती आहे. त्या पदभरतीचं जे पदनाम आहे ते म्हणजे बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष. पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर 15A किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 येथे 27/3/2026 ते 31/4/2026 पर्यंत अर्ज जे आहे ते सादर करायचे आहेत. मग आता ही जी पदभरती आहे यामध्ये जे पगार आहे किंवा मानसिक ठोक मानधन आहे ते तुम्हाला 18,000 इतकं मिळणार आहे. त्यानंतर तुमचं जे अर्हता आहे ते अर्हता म्हणजे 12वी विज्ञान शाखेत पास असले पाहिजे, प्लस पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुमचा असला पाहिजे त्या 12वी विज्ञान शाखेमध्ये, किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम तुमचा त्या असला पाहिजे. म्हणजे स्वच्छताबद्दल किंवा मूलभूत जे पॅरामेडिकल असतं ते मूलभूत प्रशिक्षण तुमचे ते शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षणमध्ये तुमचं ते असलं पाहिजे. त्यानंतर प्रवर्गामध्ये तुम्ही जागा पाहू शकता. तिथे अजा 1, अज 2, विजा अ, ड, खुला अशा पद्धतीने जे आहेत ते 26 जागा तुमच्या त्या NMMCमध्ये आरोग्यामध्ये आहेत. त्यानंतर जे विद्यार्थ्यांना इच्छुक असतील त्यांना आपलं जे टेलिग्राम चॅनल तिथे मी हा फॉर्म देऊन देईल. तिथून डाउनलोड करून व्यवस्थित भरून जो ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला त्या ॲड्रेसवर तुम्हाला लवकरात लवकर पोस्टाने पाठवायचा आहे. मग जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही. कारण जी निवड प्रक्रिया दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराची निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याने निदर्शनात जर त्यांना आलं तर तुमची निवड मात्र तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ते फॉर्म पाठवायचे आहेत. फॉर्म नंतर तुमचं सिलेक्शन होईल. उपरोक्त पदे जी आहे ते कंत्राटी स्वरूपाची असून 6 महिन्याच्या कालावधीकरिता राहणार आहे. म्हणजे 6 महिन्याकरिता तुम्हाला 18,000 वेतन जे आहे ते NMMC किंवा आपण म्हणू शकतो नवी मुंबई महानगरपालिका तुम्हाला देणार आहे. सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्जात दिलेल्या जी अचूक माहिती आहे ती एकदा व्यवस्थित भरायची आहे. म्हणजे कुठलीही प्रकारची जी आपण म्हणतो परीक्षा इथे होणार नाही आहे. सर्व सूचनाचे जे काळजीपूर्वक वाचन करायचं आहे किंवा त्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर तुमची जी निवड आहे ती अर्ज सादर करताना किंवा अर्ज सादर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा प्रमाणपत्राच्या कागदपत्राच्या आधारे तुमची जी उमेदवार पात्र किंवा अपात्र आहे ते ठरवणार आहे. ते तुमचे जे सिलेक्टिव्ह कमिटी असेल ते तुमचं ठरवणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जो अर्ज आहे तो तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर मग महत्त्वाचं जे आहे तुमचं टपालाने कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधी या कालावधीत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. म्हणजेच कुरिअरने किंवा व्यवस्थित तुम्ही टपालाने जर पाठवलं लवकरात लवकर तर तुमचा अर्ज तिथपर्यंत पोचणार आहे. मग आता महत्त्वाचं काय आहे तर अर्ज भरण्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे काय, तर तुम्ही प्रथम म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे असले पाहिजे रहिवासी. त्यानंतर तुमचं उमेदवाराचे स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळा प्रमाणपत्राने
जे तुमचं प्रमाणपत्र आहे त्यामध्ये अचूकपणे नोंदवावे. आता तो जो फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला मी दाखवतो. तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर जे तुमचं शिक्षण असेल, तुमचा अनुभव असेल, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल आणि इथं जर तुम्ही व्यवस्थित एलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर संगणक अर्हतासुद्धा मागितली आहे की MSCIT जर तुमचं असेल तर व्यवस्थित म्हणजे चांगलं आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्राचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरायचा आहे. त्यानंतर उमेदवाराने अर्जामध्ये फोटोकरिता राखीव जागेवर त्याचे अलीकडचे काढलेला जो स्पष्ट फोटो आहे तो चिटकवावा आणि स्वाक्षरीकरिता राखीव जागी स्वाक्षरी करावी. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर निवड प्रक्रिया जी आहे तुमची गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड होणार आहे. म्हणजे तुमचे जे टक्के आहेत किंवा तुमचे जे गुण आहेत त्या आधारावर तुमची निवड होणार आहे. मग आता जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा आहे ते पाहून घ्या अगोदर. तो फॉर्म मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. आवश्यक असलेले मूळ कागदपत्र जे आहेत ते तुमची अर्जासोबत जोडायचे आहेत. आता अर्जासोबत कोणकोणते फॉर्म तुम्ही जे आहेत ते जोडायचे आहेत. अर्जासोबत तुम्ही कोणकोणते जे कागदपत्र आहे झेरॉक्स फॉर्ममध्ये स्वतःची साईन करायची आहे खाली, म्हणजे तुम्ही ते मूळ कागदपत्र स्वक्षांकित केलेले असावेत. मग त्याच्यामध्ये एक आहे 10वी गुणपत्रक, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत गुणपत्रक जे तुमचं 12वी+ सायन्स असेल ते, त्यानंतर शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनलमध्ये तुम्ही येत असाल तर नॉन क्रिमिनल, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. अशा 8 स्वरूपाचे जे आहेत. सध्याचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो एक टाकायचा आहे, त्यानंतर एक तुम्हाला चिटकवायचा आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र जे तुम्हाला दिलेलं आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र ते सुद्धा इथे दिलेलं असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, तो फॉर्म जो आहे तो इथं व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यायचा आहे. हा बघा फॉर्म, हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. इथं फोटो जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे. फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर मग जे तुमचं वय असेल ते, तुमचं रहिवासी तुम्ही महाराष्ट्राचे आहेत का तर होय. त्यानंतर ईमेल ID व्यवस्थित टाका, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताल ते टाका. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इथे व्यवस्थित टाका. त्यानंतर तुमची जी अनुभव असेल ते व्यवस्थित इथे भरा. तुम्हाला जे हिंदी, मराठी, इंग्रजी येतं ते. तर अर्जासोबत तुम्ही जे जे सत्यपत्रे जोडलेले आहेत त्याचे 1, 2, 3 प्रमाणे असे व्यवस्थित नावं इथे लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्जाची स्वाक्षरी व नाव इथं करून नंतर हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे सुद्धा भरायचं आहे आणि त्यानंतर हे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबत हमीपत्र. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ते पोस्टाने, कुरिअरने कुठेही पाठवू शकतात. तुमचं जे सिलेक्शन जे आहे ते तुमचं गुण जे आहेत तुमचे त्याच्यावर होणार आहे आणि तुम्हाला दरमहा 18,000 एवढा पगार या पदभरतीमध्ये मिळणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. हा जो फॉर्म आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तिथून डाउनलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.